शिवच्या पायाला आहे ना एवढं लागलं की रक्तच थांबत नव्हतं. तर हॅलो गाई, सकाळी सकाळी आम्ही आवरून आहे ना श्रीरामपूरला निघालो होतो. माझं आहे ना खूप दिवसापासून डोकं दुखतं आहे आणि मग डोळे चेक करावं म्हटलं, त्यासाठी मग आम्ही निघालो. पहिले मला चष्मा होता, पण 5 वर्ष वापरून मग ते सोडून दिला तुम्ही वापरायचा. त्यानंतर आम्ही पोहोचलो हॉस्पिटलमध्ये. त्यांनी डोळे चेक केले. त्या बोलले खूप मोबाईलचा वापर करू नका, आणि जास्त मोबाईलचा वापर असल्यामुळे पण डोळे दुखतात. मग फायनली चष्मा घेतला. खूप चष्मे बघितले 50-60. त्यानंतर हा चॉईस केला आणि मग श्रीरामपूरवरून येताना शिवला काही ना काही घ्यायचंच असतं खेळणं, नाही तर तो इतका धिंगाणा घालतो ना. मग त्याला हे निशाणा लावायचं घेतलं आणि हा पियानो घेतला, तर तो इथे तेच वाजवून बघत होता. त्यानंतर मग आम्ही ना श्रीरामपूरवरून येताना पिझ्झा आणि बर्गर आणलं होतं, तर तेच चालू होतं. शिवचं नुसतं मध्ये चालू असतं. आणि मग ते खाऊन झाल्याच्या नंतर मग इथे डस्ट पडली होती बाहेर आमची, तर मग तीच वरती घेत होते मी. शिवसारखा त्याच्यावर खेळतो आणि सगळी डस्ट खाली ओढून घेतो. मग तो रोज खाली ओढून घेतो. मग माझं रोजची ड्युटीच आहे ही खोऱ्याने वरती घ्यायची. त्यानंतर मग असे आहे ना पाचटामध्ये जाऊन पडला होता. उसाचं पाचट असतं ना, तर त्याला ते पाचट घुसलं होतं, त्याचं रक्तच थांबत नव्हतं. मग मी ते धुवून घेतलं आणि त्याला खोबऱ्याचं तेल लावलं. तर आजचा दिवस खूप दूर गेला. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.